नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला आज आपण करूया गिलक्याची भाजी। भरलेले गिलके शेंगदाण्याचे कूट भरून करायचे। हे बघा, मी घेतले 4 गिलके। त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे आणि ओला लसणाची पात खूप चव देते। ओला लसूण टाकल्याने खूप चव देते। माझ्या शेतातले ओले लसूण आहे, मी 4 महिने ओले लसूणच वापरते भाजीमध्ये। आणि त्याच्यात टाकणारे कोथिंबीर, ही पण माझ्या शेतातलीच कोथिंबीर आहे गावरानी। चला तर बघू आता आपण भाजूया आता शेंगदाणे। आता कापूया गिलके। बघा मी आता गिलके कापते। गिलके कसे कापायचे, भरलेले गिलके वेगळे कापावे लागतात। ते मागचं पुढचं कापून घ्यायचे, असे छोटे छोटे तुकडे करायचे। एका गिलक्याचे 3-3 तुकडे करायचे, मस्त छान शिजते मग ते। शिजवायला पण सोपं जातं ते। खूप मोठे मोठे राहतात ना, ते कढईमध्ये मावत नाही, म्हणून छोटे छोटेच करायचे त्यांना। आणि जरासे गिलके ना जाडच घ्यायचे, जास्त बारीक गिलके घेतले की ना त्याच्यात आहे ना कूट आहे ना चांगलं भरलं जात नाही। जाड गिलक्यांमध्ये छान कूट मावतो, जसे आपण भरलेले कारले करतो तसे। हे बघा, मी त्यांना छोटे छोटे करून घेतलेले। आता त्यांच्यामध्ये आपल्याला आहे ना भरायचे शेंगदाण्याचे कूट। आता त्याच्यामध्ये मधून असं चिरायचे त्यांना। हे बघा, असं चिरायचं। मग म्हणून जर असे मोठेच गिलके घ्यायचे। जाड गिलके घेतले की छान कूट मारतं त्यांच्यामध्ये। चला आता आपण भाजूया शेंगदाणे। तर आपण टाकूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे पिसायला। मी आता शेंगदाणे टाकले आहेत, त्याच्यात ओल्या लसणाची पात टाकणार आहे। बघा आता टाकणार आहे मी त्याच्यामध्ये तिखट 2 चमचा। गिलक्याला गोडपणा राहतो ना, तर थोडीशी जास्तच तिखट टाकायची त्याच्यामध्ये। अर्धा चमचा हळद, चमचा जिरा टाकायचं आहे। अर्धा चमचा मीठ टाकते मी त्याच्यामध्ये। आणलं मी त्याला पिसून, शेंगदाणे जे आपण केलेले होते ते सगळे पिसून आणलेले आहेत। हे बघा, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही ठेवायचं त्याला। भाजीला असं चव यायला पाहिजे असं पिसायचं त्याला। हे बघा, मी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ना, ते आता टाकणार आहे वरून कूटमध्ये। कोथिंबीरचं खूप चव देते ते भरलेले गिलके। चांगलं कालवून घ्यायचं त्याला खालीवर, म्हणजे कसं कोथिंबीर एका साईडला नका राहायला पाहिजे। प्रत्येक गिलक्यामध्ये कोथिंबीर यायलाच पाहिजे भरताना गिलक्यांमध्ये। हे बघा, असं थोडं थोडं घ्यायचं, असं दाबून घ्यायचं। हे बघा, असं भरायचं त्याला। असं दाबून भरायचं बरं का, कसं ते शिजताना निघायला नको। आणि कोथिंबीर प्रत्येक गिलक्यामध्ये यायलाच पाहिजे। कालवून कुलून भरायचं त्याला असं। दोघे या अंगठाच्या साह्याने दाबायचे, 2 अंगठ्यांच्या साह्याने। इतकी चव देते ना भरलेले गिलके, तुम्ही नक्की करून बघा भरलेले गिलके। बघा मी गिलके भरून ठेवलेले आहेत आता। हे बघा, असे भरायचे बरं का त्यांना। हे बघा, मी आता माझी कढई तापून झालेली आहे। एक एक गिलकं त्याच्यामध्ये ठेवते। पहिले मागची बाजूच ठेवायची बरं का। पोळीसोबत खायचं, त्याला छान लागते, पौष्टिक असतं गिलकं। आता गॅस आहे ना कमी करून घेते मी, आणि मग तेल टाकते त्याच्यामध्ये। कमीच तेल टाकायचं त्याच्यात, कारण की शेंगदाण्याचे कूट भरलेले आहे।
तेल ऑटोमॅटिक तेल येतं त्याला. हे ना सगळ्यांकडे असं पाकडून घ्यायचं, फ्रँकीमध्ये पाकडून घ्यायची कढई. आणि बघा सगळ्यांकडे केलं की मग झाकून घ्यायचं, गॅस कमी करून घ्यायचं. वाफेमध्ये बरोबर होतील ते. आता चला तर आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी शिजली का. ही एक बाजू शिजलेली आहे. आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊ. हे बघा बघा असं एक एक गिलकी घ्यायची आणि एक एक गिलकी असे पलटावायचे. असं एकदम नाही पलटायचे बघ सगळे. हे बघा एक एकच घ्यायचं असं झाडामध्ये. बघा एक बाजू सगळी पलटवून घेतलेली आहे. आता आहे ना दुसरी बाजू शिजायला आहे ना 5 मिनटं राहू द्यायचं आहे. तर आपण बघूया आपली भाजी झाली असेल. ही बघा झालेली आपली भाजी. हे बघा छान तेल आलेलं आहे तिला. आणि गिलक्या काय लगेच समजतात शिजलेले. हे बघा झालेली आता आपली भाजी. आता गॅस बंद करून घेते. बघा आता आपली भाजी तयार झालेली. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करा भरलेल्या गिलक्याची भाजी बरं का. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा किती छान झालेली आणि कशी लागते ते पण मला कमेंटमध्ये लिहा. हे बघा भरलेल्या गिलके नक्की करा. धन्यवाद.